हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 24. तस्य हेतुर्विद्या. हा संयोग अविद्येमुळे होतो. द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग अविद्येमुळे होतो. द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगामुळे काय होतं हे सांगून झाल्यावर हा संयोग का होतो त्याचं कारण या सूत्रात सांगितलेलं आहे. अविद्या म्हणजे काय ते सूत्र क्रमांक 5 मध्ये सांगितलं आहे. त्या लक्षणांचा विचार करता या सूत्राचा उलगडा होईल. अविद्येची 4 लक्षणं सूत्र क्रमांक 5 मध्ये सांगितली आहेत. 1. अनित्याला नित्य मानणे. द्रष्टा म्हणजे आत्मा अनादी अनंत आहे. दृश्य मात्र नष्ट होणारं आहे. मनुष्य दृश्याला अमर समजून चालतो. दृश्याचा त्याग करावा लागतो हे विसरलं जातं, म्हणून दृश्याला जवळ केलं जातं. हे अविद्येमुळे घडतं. 2. द्रष्टा शुद्ध असतो. दृश्य शुद्ध असू शकत नाही, पण आपण दृश्याला शुची मानतो. सतत त्याच्यात अडकून राहतो. दृश्य मिळवणे हे उद्दिष्ट ठेवून जगतो. हे अविद्येमुळे घडतं. 3. दृश्य म्हणजेच स्व असं समजून देहाला, मनाला, इंद्रियांना आपण अवास्तव महत्त्व देतो. ही अविद्या आहे. 4. दृश्यामुळे आपण दुःखाकडे झेपावत असतो. तात्कालीन अल्पकाळ टिकणाऱ्या दृश्यापासूनच्या क्षणिक सुखाला आपण भुलतो. हे अज्ञान आहे. या अशा अज्ञानामुळेच यांचा संयोग होतो. यामुळेच अध्यात्मामध्ये उच्च प्रगती केलेल्यांनी, साक्षात्कारी साधूंनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं म्हटलेलं आहे. वरवर पाहता हे पचवायला अवघड आहे, न पटणारं आहे. कारण भोवतालचं जग म्हणजे दृश्य आपण अनुभवत असतो. डोळ्यांनी दृश्य पाहतो, कानांनी त्या दृश्यामधून उमटणारे ध्वनी आपण प्रत्यक्ष ऐकतो, नाकाने दृश्याचा वास अनुभवतो, जिभेने दृश्याची चव चाखतो, त्वचेने दृश्याला आपण स्पर्श करतो. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवास येत असताना ते मिथ्या म्हणजे खोटं कसं म्हणायचं असा प्रश्न पडतो. ब्रह्म सत्य आहे हे सांगण्यासाठी जगाला, दृश्याला खोटं म्हणायचं कारण नाही. या सूत्राचा नीट विचार केला तर लक्षात येईल की दृश्याबद्दल अज्ञानामुळे द्रष्टा दृश्याला जवळ करतो, त्याच्या आहारी जातो, त्यानं झाकोळला जातो. ज्ञानप्राप्ती झाल्यावर मात्र दृश्याचा आवश्यक वापर करून विशेष अविशेष, लिंग मात्र अलिंग अशी प्रगती करत त्यामधून बाहेर पडू पाहतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 25. तद्भावात संयोगा भावो हानन तदृशे कैवल्यम. अविद्येचा अभाव झाला की संयोगाचाही अभाव होतो. त्यामुळे सर्व दुःखांचा समूळ नाश होतो. हे दृश्यात्म्याचे कैवल्य होय. योगाधिराज पातंजलींनी सूत्र क्रमांक 17 मध्ये द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगामुळे भविष्य काळातील दुःख निर्माण होतं असं सांगितलं. सूत्र क्रमांक 24 मध्ये सांगितलं की द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग अविद्येमुळे होतो. सूत्र क्रमांक 5 मध्ये अविद्या म्हणजे काय ते सांगून त्याची लक्षणं सांगितली. या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत की अविद्येच्या अभावामुळे म्हणजे अविद्या नष्ट झाली तर द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होणार नाही. हे स्वाभाविकच आहे. द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग ज्या अविद्या या कारणाने होतो ते कारणच जर दूर झालं तर त्यांचा संयोग होणार नाही. पुढे ते सांगत आहेत की अशा प्रकारे संयोग न झाल्यामुळे दुःखाचा पण आपोआप हान म्हणजे नाश होईल. कारण संयोग न झाल्यामुळे दुःख निर्माण होणार नाही, म्हणजेच दुःखाचा अभाव होईल.
म्हणजे अविद्या नष्ट झाल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होणार नाही. हा संयोग नाही म्हणून दुःख नाही. यामुळे तो द्रष्टा आणि तो स्व, तो आत्मा, तो आदी, तो अनंत त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात ज्ञात होईल. हाच तो दृशी आत्मा होय. हे पूर्ण शुद्ध मुक्त स्वरूप म्हणजेच कैवल्य होय. हे कैवल्य प्राप्त करणं हेच मानवी देहाचं उद्दिष्ट आहे. शुद्ध मुक्त अंतरात्मा जाणून त्यायोगे परमात्मा प्राप्ती म्हणजे नरदेह सार्थकी लागणं म्हणजेच योग होय. याचा अर्थ अविद्या हेच मूलभूत कारण सर्वाच्या मुळाशी आहे. अविद्या म्हणजे विद्येचा अभाव. तसंच हेही स्पष्ट आहे की हा विद्येचा अभाव दृश्य आणि द्रष्टा यांच्या ज्ञानाबद्दल असतो. इतर भौतिक ज्ञान कितीही असले तरी त्याचा मुक्ती मिळवण्यासाठी काहीही उपयोग नाही. फार तर अशा ज्ञानाने भौतिक आयुष्य आरामात जाईल. हे भौतिक ज्ञान भोग वाढवण्याला कारणीभूत होते. अशा ज्ञानाने भटकंतीच फार होते. असा ज्ञानी आयुष्याची जीवनाची जागरूकता हरवून बसतो. बाह्य जगतात तो भौतिक सुखाने झपाटल्यासारखा वागत असतो. त्याने दुःख निर्माण करतो. तो असंख्य शोध लावतो, परंतु हे सर्व बाह्य असते. तो स्वतः तो शोध कधीही जगत नाही. तो ते स्वयं कधीही होत नाही. तो ते जगू शकत नाही, कारण त्याचा अंतःचेतनेशी कधीही संबंध येत नाही. वस्तू शब्द अशा जड गोष्टींनी तो ते अनुभवत असतो, परंतु कधीही त्याची त्याला स्वचेतनेने अनुभूती मिळत नाही. सर्व प्रवास केंद्राकडून परिघाकडे, परिघावर चालू असतो. कधी परिघाकडून केंद्राकडे यात्रा होत नाही. बाहेर धोधो वाहणाऱ्या प्रेमाच्या नद्या तयार करून हजारो माणसं जोडणारा अंतःकरणात घरच्यांसाठी प्रेमाचा मायेचा झरा वाहवू शकत नाही. हे ज्याने जाणले त्याला बाह्य जगत दृश्य आहे आणि स्व अंतःकरणातील जगत द्रष्टा आहे हे उमजेल. हे उमजलं तर ते ध्यानात ठेवण्यासाठी साधना करावी. प्रत्येक कृती करताना ही आपण दृश्याने दृश्याकडून दृश्यासाठी करत आहोत आणि आपण द्रष्टा त्याला साक्षी आहोत अशी भावना बाळगावी. सतत सजग राहावे, सजग असावे. स्वतःच्या इंद्रियांना, मनाला, मेंदूला त्रयस्थ नजरेने पाहावे. स्वतःचे घर हे कोणा यजमानाचे आहे आणि आपण येथे पाहुणे आहोत ही भावना बाळगून घरात वावरावे. मनात विचार आला की त्याकडे कोणी तिसरा ते व्यक्त करत आहे अशा भावनेने पाहावे. घरातील प्रत्येक समस्या त्रयस्थ घरात सोडवल्यासारखी सोडवावी, म्हणजे ताणतणाव यामधून सुटका होईल. सुरुवातीला हे फार अवघड जाईल, परंतु एकदा का याची सवय झाली, एकदा का हे स्वचे ज्ञान प्राप्त झाले तर परम आनंद तुम्हीच आहात. हेच दृश्यात्म्याचे कैवल्य होय. याचा अर्थ स्वचं ज्ञान जर प्राप्त झालं तर अविद्या आपोआपच नष्ट होईल. म्हणजेच स्वचं ज्ञान मिळवणं आणि ते आचरणात आणणं आवश्यक आहे. त्यायोगे योग साध्य होईल. यासाठी मिळवलेलं ज्ञान स्वतःजवळ टिकवणे हे फार आवश्यक आहे, कारण हे ज्ञान असेल तर त्याचं आचरण शक्य होईल. या सर्वाचा अगोदरच विचार करून योगाधिराज पातंजलींनी मागील सूत्रांमधून दृश्य आणि द्रष्टा म्हणजे काय ते सांगून त्याबद्दल ज्ञान करून दिले. हरिओम.